यानी कि we are going to see the exhibition of batting by दर्शन बांदेकर। क्या इस मैच में वो क्या करते हैं, क्या कमाल करते हैं, क्या अरोली टीम उनको रोक पाएंगी, ये सभी कुछ ही पलों में आपसे बताने के लिए हम तीनों तैयार। कुछ ही पलों में शुरू होता है मुकाबला। इस अंतिम मुकाबले के दोनों अंपायर्स दीपक धुरी सर और उनके साथ एक बहुत बड़ा नाम उमेश मंजरेकर। दे आर बोथ इन एंड लेट्स प्ले द फाइनल of this big tournament. कृपा करून सर्व लाईन मधनं विनंती आहे। आगाज होता हुआ टॉस जीतकर पहले फील्ड का फैसला ये हम सभी आपसे जुड़ जाएंगे। के 12th मैन कृपा करके पैवेलियन में आ जाए। अपने अपने टीम का 12वां खिलाड़ी कृपा करके पैवेलियन में आने की कृपा करें। यहां कृपा करके पैवेलियन में आए। अंतिम प्रारंभिक बल्लेबाज के रूप में गॉडविन एंड विथ हिम द बिग मैन कम्स इन दर्शन बांदेकर। सिर्फ नाम ही काफी है। दर्शन बांदेकर टेनिस बॉल क्रिकेट का बेताज बादशाह इस टूर्नामेंट में हिस्सा लेते हुए, इस टूर्नामेंट में अपने जलवे दिखाते हुए अब तक पिछली मैच में 49 रनों की पारी, 49 रनों की पारी 15 गेंदों में। उससे पहले 40 रनों की पारी, उससे पहले लगभग 47 रनों की पारी। तो क्या बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा प्रदर्शन करता हुआ ये खिलाड़ी। गॉडविन स्ट्राइक पर जाएंगे, नॉस्ट्राइक एंड पर दर्शन बांदेकर रहेंगे। सभी दर्शक तैयार अंतिम महामुकाबले का यह आनंद लेने के लिए। और शायद ऋषि आ रहे हैं प्रारंभिक ओवर लेकर। निजी अपने 124 रन पर खेलते हुए मिस्टर दर्शन बांदेकर। Here comes the final match. 6 ओवर का मुकाबला जल्द से जल्द शुरू करो। बाद में बैड लाइट का अपील नहीं होना चाहिए, तो जल्द से जल्द मैच को शुरू करो। दोनों अंपायर कृपा करके फील्ड टीम के लिए निर्देश दे, जल्द से जल्द मैच को शुरू करें। That is going to be a very tough match. इस पूरे टूर्नामेंट में मंगलदीप भेंडमला ने बहुत बेहतरीन प्रदर्शन किया, लेकिन इन वक्त पर ज्यादा कुछ कर नहीं पाए। अरोली संघ आपला 12th मॅन पाठवायचा आहे। अरोली संघाचा 12th मॅन आमच्या सोबतच आहे, मिस्टर अक्षय धुरी। सपनों में जान होने वाली ये दो टीमें, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है। ये बता देने वाला ये महामुकाबला। हियर कम्स। अब इस मुकाबले में मिस्टर विशाल को बहुत कुछ करना है, हर एक खिलाड़ी को बहुत कुछ करना है। 5 बजे जल्द से जल्द मैच को शुरू करें। दोनों अंपायर्स रेडी है। हियर कम्स द फर्स्ट बॉल ऑफ द फाइनल मैच। ऋषि कुडाव is going to bowl the first over.
माफ कीजिए, विनय जाधव प्रारंभिक ओवर लेकर आते हुए। विनय जाधव इज गोइंग टू बॉल द फर्स्ट ओवर। पहली गेंद, लेकिन अपना रन अप शायद चूके पहला ओवर डाल रहे हैं उनके सामने गॉडविन और नॉन स्ट्राइक एंड पर मिस्टर बाहुबले दर्शन बांदेकर। All the spectators are ready for the exhibition of tennis ball cricket stroke. पहली गेंद लेकर चले, ये गेंद गॉडविन के लिए। पहली गेंद, पहला ही बड़ा स्ट्रोक, पहला ही शायद चौवा या छक्का देखना है। 4 रन, बेहतरीन स्ट्रोक था, हल्की सी शॉर्ट पिच गेंद। डीजे आयोजकांचे मनापासून कौतुक करणं, सगळे लाईनमन म्हणून उन्हात सुद्धा उभे आहेत। हॅलो 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 हॅलो, थँक्यू देसाई साहब, डीजे देसाई, मनापासून स्वागत। इस पूरे टूर्नामेंट में बेहतरीन साउंड आपको देखने को मिला, सुनने को मिला। दूसरी गेंद लेकर फिर एक बार चले, फिर एक बार जोरदार अपील, लेकिन शायद हल्की सी मिसफील्ड के कारण यहां स्ट्राइक चेंज होता हुआ। कभी कभार क्रिकेट में स्ट्रैटेजी होती है शुभ अक्षय कि बड़ा बल्लेबाज अगर सामने हो, नॉन स्ट्राइक एंड पर हो, तो उसे नॉन स्ट्राइक एंड पर ही कैसे रखा जाए, इसके लिए सोचना पड़ता है। कुछ क्रिकेट की जो होशियारी है वो दिखानी पड़ती है। लेकिन हियर कम्स अ बिग मैन ऑन स्क्रीन, मिस्टर दर्शन बांदेकर स्ट्राइक। नए गेंदबाज विनय जाधव टू दर्शन बांदेकर। 2 गेंदों की समाप्ति के बाद 5 रन स्कोर बोर्ड पर चढ़ते हुए। ये गेंद ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं, 1 रन निश्चित रूप से मिलेगा। लोअर फुल टॉस गेंद थी, सही गेंद थी। दर्शन के लिए ऐसी गेंद फेंकना बहुत बड़ी बात है। बेहतरीन गेंद, विनय बेहतरीन गेंदबाज। अब तक 3 गेंदों में मात्र 5 रन दिए, 6 रन दिए। पहली गेंद हल्की सी खराब, लेकिन उसका पूरा फायदा उठाते हुए डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर एक चौवा आया। खूबसूरत स्ट्रोक था। आजकल के बल्लेबाज अक्षय हिचकिचाते नहीं नई गेंद पर बड़ा स्ट्रोक लेने में। अच्छी गेंद सीधे बल्ले से खेली, लेकिन इस गेंद पर कोई रन नहीं। विशाल कावले रेडी, बहुत सतर्क थे, और जिसके कारण बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा करते हुए एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। आपके स्क्रीन पर जब 2 बड़े बल्लेबाज हो तो डॉट गेंद बहुत 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 मायने लगती है। 4 गेंदें हो चुकी है, 4 गेंदों में आए अब तक 6 रन, 1 छक्का स्कोर बोर्ड पर आता हुआ। बेहतरीन शुरुआत है ये विनय की। अभी भी 2 गेंदें इस ओवर की शेष है। दौड़कर चले, ये गेंद, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, शायद गेंद, लेकिन अच्छा बैकअप, वहां खिलाड़ी मौजूद तैनात, और इस ओवर की आखिरी गेंद शेष है। रन संख्या पहुंची 7 पर। बिग मैच, सो प्रेशर थोड़ा सा फील करते हुए सभी खिलाड़ी, और वही प्रेशर शायद दर्शन पे भी होगा। अक्षय, इसी कारण टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला सही होगा। अच्छी गेंद, यहां हल्का सा चांस बन तो सकता था, लेकिन और एक रन जोड़ते हुए अपने खाते में 8 रन पर पहुंचता हुआ स्कोर, और एक बेहतरीन ओवर की समाप्ति हुई। टॉस जीतकर पहले फील्ड का फैसला और बेहतरीन पहला ओवर। डीजी
once again in second over by the team who enters into the final in style. Mr. Darshan Bandekar, the greatest man in his greatest form in this tournament as well in this year 2022 and 2023. फुल फॉर्म में है ऋषि, क्या उनको रोक पाएंगे? क्या दर्शन बांदेकर उन पर हावी रहेंगे? क्योंकि पिछले मैच में बेहतरीन प्रदर्शन किया था ऋषि ने अपनी गेंदबाजी में। वही ऋषि दर्शन बांदेकर खेलने के लिए तैयार। फील्ड में हल्की सी तब्दीली होती हुई दूसरा ओवर मुकम्मल। पहले ओवर में 8 रन मात्र। बेहतरीन गेंदबाजी, पहले गेंद पर चौवा आने के बाद वापसी करते हुए विनय जाधव, खूबसूरत गेंदबाजी की। और दूसरे बहुत बेहतरीन गेंदबाज फिर एक बार आते हुए, लेकिन उनके सामने मिस्टर बिग मैन, हिटमैन मिस्टर दर्शन बांदेकर। ऋषि चले दूसरे ओवर की पहली गेंद लेकर। बेहतरीन गेंद और दर्शन बांदेकर की वापसी। दैट इज द एंड ऑफ मिस्टर दर्शन बांदेकर। जिस मैच में जरूरी थी उस मैच में ऋषि अपनी टीम को जीत की ओर पहला कदम बढ़ाते हुए, दैट इज रुपये पारितोषिक दिनेश बाकर यादकडून धन्यवाद। नए बल्लेबाज गणपत, लेकिन जो सभी दर्शक देखना चाहते थे कि बड़े बड़े स्ट्रोक, जो सीधे रास्ते पर चले जाने वाले स्ट्रोक, लेकिन क्रिकेट ऐसा ही गेम है, बड़े बल्लेबाज के लिए एक गेंद ही काफी होती है। और वही दिखाते हुए इस मैच में अंतिम मुकाबले में इन 2 ओवर में हावी होती हुई यहां आरोलेश्वर आरोले टीम। ऋषि इज द हीरो ऑफ दिस टीम। सेकंड बॉल लेकर बहुत खूबसूरत स्ट्रोक, सीधी गेंद, बेहतरीन स्ट्रोक, स्वीपर कवर के ऊपर से 4 रन के लिए है। अभिनंदन 600 रुपये जमा होत आहेत, 1300 रुपये जमा होत आहेत। मगाशी अनाउन्स केलेलं शुभमने, अक्षयने आणखी काही 2 नावं अनाउन्स केली होती। लेकिन एक खूबसूरत स्ट्रोक था ओवर द डीप स्वीपर कवर फॉर 4 रन। फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक, फिर एक बार गेंद शायद रुकेगी और यहां मात्र 2 रन पर संतोष करना पड़ रहा है। बेहतरीन 2 बड़े स्ट्रोक, 6 रन। ऋषि किड़ो 1300 रुपए का इनाम पाते हुए, और वो इनाम के हकदार है अक्षय, क्योंकि उन्होंने एक ऐसा विकेट लिया है जिनको उस विकेट के साथ अपनी टीम का शायद जीत का वो रास्ता खोल दिया है। क्योंकि अगर दर्शन बांदेकर क्रीज पर रहते तो दर्शकों का मनोरंजन तो निश्चित रूप से होता, लेकिन आरोलेश्वर आरोली के लिए बहुत 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 बड़ा खतरा होता, क्योंकि हम 80 रन के पार स्कोर देख रहे थे। अब हल्का सा उस पर अंकुश आ सकता है, हालांकि उनके पास अच्छी बैटिंग लाइनअप है। फिर एक बार अच्छा स्ट्रोक, लेकिन यह स्ट्रोक एक ही रन प्रदान करेगा। 1 रन के साथ अब रन संख्या पहुंची है 15 पर, लेकिन आरोली के सभी दर्शक बहुत उत्साहित, क्योंकि बिग बुल इनटू द पैवेलियन,
दैट इज द ग्रेट विकेट हैज बीन टेकन। ये ऋषि के लिए एक सपना है अक्षय, उनके पूरे क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट के करियर के लिए अ प्राउड मोमेंट फॉर ऋषि कुड़व। द ग्रेट विकेट ऑफ अ ग्रेट मैन मिस्टर दर्शन बांदेकर। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, ये शायद 4 रन के लिए गेंद चली जाए, देख रहे नहीं वहां खिलाड़ी मौजूद। आसानी के साथ दूसरा रन, तीसरे की कोशिश हो सकती थी लेकिन खतरा हो सकता था। 2 ही रन पर संतोष, रन संख्या पहुंची अब 17 पर। अब ये इक्वल मैच होगा क्योंकि दर्शन बांदेकर इस मैच से आउट हुए, तो मैच अब इक्वल, दोनों टीमें समान हो गई। बल्लेबाजी में तो हालांकि गेंदबाजी में दर्शन फिर एक बार अपना जलवा तो दिखाएंगे, लेकिन बल्लेबाजी में अब दोनों टीमें एक लेवल पर आ चुकी है, ऐसा कहना पड़ेगा। प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर आते हुए गॉडविन खेलने के लिए तैयार। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, सीधा 4 रन के लिए नहीं, यहां अच्छी फील्ड करते हुए दूसरा रन अर्जित किया। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट और इसी का 7 रन संख्या पहुंची है। 19 पर ओवर की समाप्ति हुई। अगली 2 ओवर्स के लिए फिर एक बार आपके साथ जुड़ जाएंगे अक्षय धुरी और आखिरी 2 ओवर के साथ जुड़ जाएंगे फिर एक बार संतोष जी मरिए सर। थैंक यू। हेलो, धन्यवाद काका सर। चलेंगे मैदान में फिर एक बार, एक बिग पॉइंट मुकाबला। दर्शन बांदेकर डगआउट में लौट चुके। स्कोर कार्ड के ऊपर 19 रन और अब मात्र गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन खुद की ओर से दूसरा और टीम का बिल्कुल तीसरा ओवर लेकर विनय जादव गेंदबाजी मार्ग के ऊपर। ये बैकबोन है बिल्कुल। अगर बात की जाए आरोली टीम, बाबा बक्कर थोड़े से इंजर्ड और उसकी जगह बिल्कुल विनय जादव फिर एक बार चले अपने ओर से पहली गेंद लेकर। यह गेंद ऑफ टिक हल्की सी बाहर रखी है, अंपायर ने दंडित कर दिया। एक अतिरिक्त रन खाते में जुड़ जाएगा। एक हाई वोल्टेज मुकाबला, फाइनल का मुकाबला, सभी दर्शकों का पूरे मनोरंजन। मैदान के चारों ओर दर्शक दिख रहे और इसकी वजह ये टूर्नामेंट, उसकी वजह ये फाइनल का एक जलवा, एक हाई वोल्टेज मुकाबला मैदान के बीच में। ऑफ टिक के बाहर रखी थी गेंद, जब तक नीलेश सोंदुरकर स्क्रीन के ऊपर आते, गेंद को फील करते वापस थ्रो और तब तक दूसरा सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। शाम के माहौल में शांत मुकाबला। अगर दर्शन मैदान में रुकते तो बिल्कुल चौवे छक्के देखने को मिलते, लेकिन अब मात्र मैदान के बीच में बिल्कुल गॉडविन और गणपत। ये और एक बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल सबमरीन डिलीवरी, ऑफ टिक के हल्के से बाहर रखी, नीचे रही गेंद, वाइड शॉर्कर जिसे कहते हैं। गेंद विकेट के ऊपर पीटर फर्नांडिस के दस्तार में और बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार इस झंडोबाज चषक में सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का मैं अक्षय धुरी और तहे दिल से स्वागत करता हूं। आज का तीसरा दिन और तीसरे दिन तक आप सभी दर्शक इस मैदान का, इस मैच के आनंद लेते हुए। शॉर्ट पिच लाइन गेंद बिल्कुल उठा के खेलने का प्रयास, खिलाड़ी तैनात होंगे वहां पर। बहुत ही बढ़िया फील्डिंग, वापिस तो तब तक दूसरे के लिए कोशिश कर रहे, लेकिन पीटर बिल्कुल लाजवाब थ्रो को गैदर किया। बिल्कुल ये एक अनुभवी खिलाड़ी होते हैं, इनका अनुभव जब मैदान में होता है तो बिल्कुल टीम के इरादे बिल्कुल सातवें आसमान पे होते। फिर एक बार विनय के बेहतरीन गेंदबाजी,
3 गेंदों का खेल हुआ समाप्त। 3 गेंदों का समाप्ति का 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। चप्पलों पर खेलने का प्रयास, ऑप्टिक के रिदम में कवर करने में स्ट्रोक, उतनी बढ़िया फील्डिंग, हर एक गेंद के लिए तालियों के साथ यहाँ पर स्वागत किया जा रहा है। बिल्कुल दर्शक अरोल के बिल्कुल चाहते हैं, ये सब इस मैच का आनंद लेते हुए एक हाई वोल्टेज ड्रामा मैदान के बीच में, दर्शकों का खचाखच भरा यह मैदान, और इस मैदान के बीच में मैं अक्षय दुरी आप सभी दर्शकों को आंखों देखा हाल यानी कि कमेंटेटर की हैसियत से आपके खिदमत में पेश हूं। हमारे साथ काका सावंत सर और संतोष मौर्य सर। कदमों का इस्तेमाल, आगे आकर खेलने का प्रयास, शायद फिर एक बार चूके बल्ले और गेंद के बीच संपर्क नहीं, हल्का सा दबाव पैदा हुआ मैदान के बीच में, और उसको दबाव को बरकरार रखते हुए एक तूफान भरा मुकाबला, एक हाई वोल्टेज मुकाबला मैदान के बीच में। कुल मिलाकर 22 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। स्ट्राइक के ऊपर अगर बात की जाए, गॉडविल जो कि स्ट्राइक के ऊपर राइट हैंडर बल्लेबाज है, शायद बड़े शॉट की तलाश करने होगी। जी हाँ, बिल्कुल बड़े शॉट के लिए निकल चुके हैं खिलाड़ी है, लेकिन खिलाड़ी के ऊपर से गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए। बिल्कुल स्कोर भी तगड़ा रहेगा। कड़ाई का और पानी कंपी गुरु, यह समय है तेरे लड़ाई का। एक बिग फाइट मुकाबला मैदान के बीच में, एक हाई वोल्टेज मुकाबला। अब मात्र गेंदबाजी मार्ग के ऊपर परिवर्तन, विशाल कावले गेंदबाजी मार्ग के ऊपर। दरम्यान विनंती राहील, मगाची जो ऋषीची गोलंदाजी होती त्यावर ऋषीने विकेट केलं दर्शनचा, त्या विकेटसाठी दीपक फटनायक याचकडून 500 रुपये ते पावतो शिकाले आलं होतं। ऐकण्यात थोडीशी चूक झाली, त्यामुळे दीपक कुडवचं नाव घेतलं मी, सॉरी। वामन कावले चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, अंपायर के दाई ओर से स्ट्राइक के ऊपर गणपत, अब मात्र स्ट्राइक के ऊपर गणपत स्ट्राइक के ऊपर। यह गेंद बिल्कुल वाइड की मांग जरूर की जाए, अंपायर जरूर पलटेंगे। बिल्कुल अंपायर का निर्णय बेहतरीन तरीके से यहाँ पर अतिरिक्त रन खाते में जुड़ जाएगा। बिल्कुल अंपायर के ऊपर एक बेहतरीन काम तीनों दिन में मेहनत के तरकश में बेहतरीन यहाँ पर अंपायर का काम यहाँ पर दोनों अंपायर करते हुए। ब्लॉकर में डालने का प्रयास, बिल्कुल खोज के निकाला, कारपेट के सारे गेंद निकली है। जब तक खिलाड़ी जाएंगे गेंद के ऊपर, इनको फील्ड वापस थ्रो करते हैं और तब तक सिंगल रन, हर एक रन के लिए, हर एक गेंद के लिए तालियों की गूंज डगआउट से बजेगी। बिल्कुल एक हाई वोल्टेज मुकाबला मैदान के बीच में, दर्शकों का मनोरंजन और हल्का सा यहाँ पर पारी का स्कोर आगे बढ़ा 30 रनों के ऊपर। चौथे ओवर की पहली गेंद का खेल हुआ समाप्त। हालांकि पिछली गेंद जो वाइड डली थी उसके ऊपर ये पूरे भरपाई करते हुए अब मात्र स्ट्राइक के ऊपर गॉडविल। गणपत स्ट्राइक के ऊपर बल्ले के ऊपर इस साथ दो खिलाड़ी गेंद के नीचे बातों कराएंगे। जी हाँ, बिल्कुल ये नहीं छोड़ेंगे। क्या जानते, कैच विन तो मैच विन। बिल्कुल एक अहम विकेट था गणपत का, कैच लपका और चलता करेंगे बिल्कुल गणपत को डगआउट में। हम जाएंगे डीजे मैन के पास, इट्स ऑन डीजे।
बात धीरे धीरे मैदान के बीच में नितिन बांदेकर धीरे धीरे मैदान के बीच में जाएंगे। गेंदबाजी मार के ऊपर बिल्कुल वामन कावले को यहाँ पर एक सफलता मिलती हुई। पहली गेंद जो वाइड दी थी उसके बाद सिंगल रन और उसके बाद विकेट चटका। बिल्कुल बल्ले का ऊपर हिस्सा काफी देर तक गेंद हवा में और बिल्कुल अनूप मातोंडकर खुद कप्तान गेंद के नीचे आ चुके। फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर वामन अपने ओर से अगली गेंद लेकर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी स्पिनिंग गेंदबाजी इन स्विंग आउट स्विंग इसी बीच बड़ा शॉट गेंद जाएगी बिल्कुल सीमा रेखा पार। 6 रनों खेला डीजे। छियातीस रन स्कोर कार्ड के ऊपर 36 लॉस ऑफ 2 विकेट। फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर बिल्कुल एक खराब गेंद थी और उसका पूरा फायदा उठाया वहां पर और एक गेंद स्लो रन दे। गेंद गति में परिवर्तन नजर आया। खिलाड़ी आएंगे गेंद के ऊपर गेंद को फील्ड करेंगे वापिस थ्रो और तब तक सिंगल रन मुकम्मल। बिल्कुल ये फाइनल मैच के लिए आप जर्सी देख रहे हो सभी खिलाड़ियों के यानी कि 24 जर्सी जिन्होंने स्पॉन्सर किए वो हमारे अंकुश प्रभाकर गावड़े महालक्ष्मी कैशूफ के ओनर जिन्होंने यहाँ पर ये जर्सी प्रोवाइड की थी। थैंक यू अंकुश गावड़े सर। इसी बीच कैच का मौका और यहाँ पर एक बेहतरीन गेंदबाजी और एक विकेट का यहाँ पर पतन होता हुआ डीजे। बल्लेबाजी होगी विस्फोट वाली बल्लेबाजी और तब मजा आएगा इस मुकाबले को देखने के लिए। 37 रन स्कोर कार्ड के ऊपर चौथे ओवर के 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ। अमन का बेहतरीन गेंदबाज एक छक्का जरूर खाया लेकिन फिर उसके बाद विकेट का पतन। बेहतरीन गेंदबाजी बिल्कुल कसावट भरी गेंदबाजी बड़े शॉट के लिए तरसाने वाली गेंदबाजी खराब शॉट खेलने के ऊपर मजबूर कर देने वाली गेंदबाजी एक घातक गेंदबाजी का जिम्मा लेकर गेंदबाजी मार के ऊपर वामन। फिर एक बार मौका जरूर बना है कैच का विनय जाधव गेंद के नीचे यार शुड बी टेकन एंड विकेट नंबर 5 बैक टू द पावर डीजे संतोष मरिया भाई आगे आने वाले 12 गेंद षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा या धबलकावर क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रणसंग्राम एक कुंभमेळा आणि अंतिम क्षण आणि महाअंतिम सामना रंगतोय तो श्री स्पोर्ट देवबाग विपक्ष आरवलीश्वर आरवली संघ। तर ऋषी कुडव हा गोलंदाज सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर संघाकडनं सांघिक महत्वपूर्ण या पहिल्या डावाचं 5वं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल तो ऋषी कुडव राईट आर्म राऊंड विकेट। नितीनसाठी यावेळी चांगला चेंडू क्रिकेट मधल्या ब्रह्मास्त्राचा वापर केला काहीसा फुलर लेंद चेंडू होता काहीसा खोदून काढण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज नितीनचा होता आणि बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही आणि एक निर्धाव चेंडू काढला गेला। तर ऋषी पुन्हा एकदा तर ऋषी कुडवची चर्चा होईल कारण दर्शन बांदेकरला
या गोलंदाजाने माघारी पाठवलं होतं. यावेळी सुंदर फटका, अप्रतिम फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर केलंय चेंडूने सीमा रेषे बाहेर. छत्रपती शिवरायांची तडपती तलवार, चेंडू सीमा रेषे बाहेर, चौकार. आणि यांचं आगमन होतंय. आपण या व्यासपीठावर या. उपसरपंच बरोबरा गावचे उपसरपंच सन्माननीय हेमंत गवडे सर, आपण पण या स्थानपन्न व्हा. तर सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत. ऋषी राउंड विकेट, यावेळी उडाया, गेंद गई. दर्शक दीर्घा में, दर्शक बनकर लाना पड़ेगा गेंद को. रन के साथ रन संख्या आगे जाती हुई 47. आमचे प्रथमेश बोलतात की 60 धावा जर देवबाग संघाने केल्या तर मी म्हणेन फायटिंग टोटल असेल आरवली शहर आरवली संघाकडे. कारण मी म्हणेन या मॅच मध्ये दर्शन बांदेकरने नाराज केलं, पण गोलंदाजीचं स्पेल दर्शन बांदेकरकडे 2 षटकं निश्चितच असणार. आणि ती 2 षटकं जर निर्णायक ठरली तर आरवलीश्वर आरवली संघ सुद्धा बॅकफुटवर जाऊ शकतो. कारण अनुभवी असा एक गोलंदाज दर्शन बांदेकर, आणि या मॅच मध्ये दर्शन बांदेकरने फलंदाजी नाराज केलं, पण गोलंदाजी नक्कीच संघर्ष करणार हा खेळाडू. तर गोलंदाजी मार्कवर ऋषी किडव, राईट आर्म राऊंड विकेट. फुलरलेंचा चेंडू यावेळी ट्राय केलाय, समोर व्ही शेप मध्ये केला, डिवाइड लॉंग आला, क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, चांगलं एफर्ट पाहिलं आपण प्रत्येक खेळाडूकडनं. आरवलीश्वर आरवली या संघाकडनं कुठला संघ इतिहास घडवणार पाहायचाय. रोमहर्षक सामना निश्चितच होईल, कारण 60-55 धावा जरी देवबाग संघाने केल्या तरी हा सामना अतितटीचा होईल निश्चितच. ऋषी गुडव काहीसं क्षेत्ररक्षण बदलताना, फील्ड पोझिशन बदलताना पुन्हा एकदा सज्ज होईल पुढील चेंडू फेस करण्यासाठी. स्ट्राइक एंडच्या दिशेने किरण, स्वप्नील कावे यासकडनं ऋषीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी फटका फसेल का नो मॅन्स लँड मध्ये. त्यानंतर क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय, चेंडू पर्यंत पोहोचतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत 1 धाव. काय मॅच चालली, काय संघर्षमय वातावरणात संघर्ष चाललाय 2 संघामध्ये. ज्यावेळी दर्शन बांदेकर मैदानावरती आला त्यावेळी दर्शकांना निश्चितच मोठे फटक्यांची एक आतुरता होती, पण दर्शन बांदेकर ज्यावेळी बाद झाला तेव्हा मैदानच पूर्ण निशब्द झालं. कारण गोलंदाज ऋषीचं पण कौतुक करावं लागेल. फुलटॉस चेंडू, आणि फुलटॉस चेंडूवरती एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, तर चेंडूचा प्रवास चाललाय तो शॉर्ट बॅकवर्ड्स केले क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेतन येतोय चेंडूपर्यंत, तोपर्यंत 2 धावा. दुहेरी धावसंख्येत धावफलक हे परावर्तित झालंय धावफलकावर. 51 धावा. काही फुलटॉस चेंडू होता आणि त्या फुलटॉस चेंडूवरती फक्त 2 धावा. असं म्हटलं जातं जीवनामध्ये अन्नाचा कण कधी वाया घालवायचा नसतो, तसं क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. आणि या फुलटॉस चेंडूवरती फक्त 2 धावा. आणि या दुहेरी धावसंख्येत धावफलक हे परावर्तित झालंय ते 51 धावा धावफलकावर. एक रोमहर्षक सामना होईल, अतितटीचा होईल. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ एक या स्पर्धेमध्ये तुल्यबळ संघ अंतिम फेरीत मेगा फायनल मध्ये एक निश्चितच संघर्ष करताना कष्ट करावे लागतील, तुम्हाला घाम गाळावा लागेल. कारण मित्रांनो, पाण्याने आंघोळ करून लोक पोशाख बदलतात, जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास घडवतात. तर या मॅच मध्ये इतिहास घडवायचा असेल तर घाम गाळावा लागेल. तर पाहायचा आहे कुठला संघ या मॅच मध्ये संघर्ष करणार. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. विघ्नेश आंदुर्लेकर. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडू निश्चितच फटका फसेल का. सेफ हँड मध्ये झेल टिपला जातोय, डीप वाईडिश लॉंग आणला, एक मोठा हादरा बसतोय श्री स्पोर्ट देवबाग संघाला. डीजे प्रथमेश न्यू बॅटर. प्रथमेश हा मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय, तर एक मोठा हादरा बसला.
देवबाग संघाला श्री स्पोर्ट देवबाग संघ अंतिम सामन्यामध्ये हा संघ आणि या अंतिम सामन्यामध्ये दोन संघ हे संघर्ष करताना तर पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं विघ्नेश आंदुर्लेकर एक ब्रेक थ्रू मिळवून दिला या षटकामध्ये संघासाठी. ओ यावेळी मिस्टँग होईल फटका, चेंडू बराच वेळ हवेत, चेंडूचा प्रवास मी म्हणेन सरते शेवटी क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता आणि सरते शेवटी चेंडू जमिनीला भूमिदान केला आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक हे 52 धावा. पाहायचंय कुठला संघ या मॅच मध्ये संघर्ष करतोय मित्रांनो, पाहायचंय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढसाळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे. तर पाहूया आज कोणता संघ इतिहास घडवतो या झेंडोबा चषकामध्ये. विघ्नेश राईट ओव्हर द विकेट. ओ यावे असाइड द ऑफ स्टंप. तर एक डॉट चेंडू असेल, बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही, धावफलक स्थिरावलंय ते 52 धावसंख्येवर. मी म्हणेन एक दोन मोठे फटके संघाला कलाटणी देऊ शकतात देवबाग संघाला, कारण विचार केला तर पहिलाच सामना या स्पर्धेत पाहिला होता देवबाग संघाकडनं, कारण दर्शन बांदेकर पहिल्या सामन्यामध्ये पण लवकर बाद झाला होता. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजाने संघर्ष केला, संकटमोचक बनले होते आणि त्याच प्रकारे हा सामना जातोय. एकेरी धावसंख्येची पावलं जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळतात, तर निश्चितच काही अस्तित्वात ही नसलेली धाव घ्यायचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात क्रिकेट मधली आत्महत्या, ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का टिकट कन्फर्म. तर न्यू बॅटर नवदीप, फलंदाज मैदानाच्या दिशेने रोशन दुरी. न्यू बॅटर, बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे, मोठमोठ्या संघामध्ये प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू आहे. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला असो, फ्रेंडशिप चेंदवन असो, मोठमोठ्या संघामध्ये बराचसा अनुभव असलेला हा खेळाडू रोशन दुरी पुढील चेंडू फेस करण्यासाठी विघ्नेशचा. ओ हो आल्या आल्या इरादे स्पष्ट केले, आल्या आल्या डगआउट मधून सेट होऊन आला आणि चेंडूला पाठवला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. खिलाड़ी के मस्तक में दस्तक, गेंद गई सीमा रेखा पार, 6 रनों के लिए डीजे. ना 59 धावा आणि रोशनच्या बॅट मधनं एक अप्रतिम असा एक डेकना एक लॉफ्टेड फटका. हो यावेळी इनसाइड आउटचा फटका जाईल डीप, एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करेल चेंडू सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. आणि दोन मोठे फटके रोशनच्या बॅट मधनं आले, कारण हे दोन मोठे फटके संघाला कलाटणी देऊ शकतात. आणि मालवणीत म्हटलं जातं, आगासलो तो मागासलो आणि पाठसू निलो तो पॉटभर जेलो. रोशनच्या बॅट मधनं दोन मोठे फटके आणि धावफलक हे परावर्तित झालं. 63 धावा आणि हॅलो हॅलो सन्माननीय दळवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन होते. खर तर आज साहेबांना एका मीटिंगसाठी चिपळूणला जायचं होतं, मात्र आमचे मित्र कमलेशजींच्या प्रेमापोटी आज इथं साहेब थांबतायत, मुद्दामून या स्पर्धेसाठी उपलब्ध होत आहेत. मनापासून साहेब आपलं स्वागत, या व्यासपीठावर आपलं स्वागत करताना आम्हाला तो आनंद होतोय. काही क्षणात पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळू. नक्की होऊया दुसऱ्या इनिंग कडे. त्याचप्रमाणे आमच्या वहिनी सरकार या ग्रामपंचायतीच्या सरपंच महोदया कावेरी कमलेश गावडे मॅडम यांचं आगमन होते. त्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. या गावच्या प्रथम नागरिक आणि कमलेश गावडेंचं खरंच मनापासून अभिनंदन की पालगावची जी ग्रामपंचायत आहे ती बिनविरोध झालेली आहे, ज्यामध्ये कमलेशजींचा मोठा वाटा. त्यांचे मनापासून या व्यासपीठावर स्वागत आहे. मैच की तरफ कुछ पलों में वापस चलेंगे.
हॅलो तर दुसऱ्या इनिंगकडे दुसऱ्या डावाकडे वळूया. तर आरवली शिवर आरवली विपक्ष श्री स्पोर्ट देवबाग या दोन संघामध्ये हा एक अंतिम सामना होतोय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला, त्यानंतर दुसऱ्या डावाकडे वळूया. मेगा फायनल ग्रँड फिनाले महाअंतिम सामना होतोय. बऱ्याच प्रेक्षक आणि या स्पर्धेमध्ये बरेचसे प्रेक्षक उपस्थित, तुमचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या इनिंगकडे वळूया पहिल्या दोन षटकासाठी. काका सावंत. आदरणीय जिल्हा बँक अध्यक्ष दळवी साहेबांचं स्वागत करायची विनंती आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांचं स्वागत करावं. आदरणीय कमलेशी गावडे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी दळवी साहेबांचं स्वागत करतायत. सरपंचांचंही स्वागत करावं. जिल्हा बँक अध्यक्ष सन्माननीय दळवी साहेबांचं या स्पर्धेच्या निमित्तानं बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आगमन होतंय. त्यांचं मनापासून स्वागत. त्यांच्या सोबत सन्माननीय पालगावच्या प्रथम नागरिक कावेरी गावडे मॅडम यांचं स्वागत करायची विनंती आहे. सर्वच मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. सन्माननीय पेंडुरगावचे उपसरपंच माननीय माजी सरपंच संतोष गावडे साहेबांचं स्वागत. सर्वच मान्यवरांचं मनापासून स्वागत. प्लीज हैव सीट ऑल द रिस्पेक्टिव्स. मैच की तरफ वापस चलते हैं. दर्शन बांदेकर जो गेंद बल्लेबाजी में कुछ कर नहीं पाए, लेकिन गेंदबाजी के लिए उपस्थित होते हुए प्रारंभिक ओवर लेकर जीत के लिए 64 रनों की जरूरत. 64 रन्स टू विन. 6 ओवर में 64 रन चाहिए. एक बार लग रहा था कि 80-90 स्कोर होगा, लेकिन ऋषि कुडव is the magical hand has shown a caliber of quality bowling and taken a big wicket of Mr. दर्शन बांदेकर. That was the turning point of this match. अब यहां अक्षय कहना पड़ेगा कि आरोली टीम को जीत के आसार दिखाई देते हुए दर्शन बांदेकर is going to bowl the first ball of this final. प्रणय बाकर खेलने के लिए तैयार. बेहतरीन गेंद टिप्पा करने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकली. कंधे का मजबूत कंधे का जोरदार इस्तेमाल करते हुए गेंद को बहुत तेजी के साथ पटकते हैं जमीन पर. नॉन स्ट्राइक पर भूषण जाधव, स्ट्राइक पर खेलते हुए प्रणव बाकर. दोनों बहुत अच्छे बल्लेबाज. अब बड़ी हाराकिरी करने की जरूरत नहीं है अक्षय. आराम के साथ स्कोर तक पहुंचा जा सकता है. एक दो रन भी बहुत मायने रखेंगे इस फाइनल मुकाबले में, क्योंकि प्रेशर मुकाबला है. बाद में आने वाले बल्लेबाजों को एक बहुत बेहतरीन बेस तैयार करना होगा. ये तैयार करने की जरूरत भी है और जिम्मेवारी भी दोनों बल्लेबाजों पर है. दूसरी गेंद लेकर चले दर्शन बांदेकर. वंस गेंद अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, लेकिन क्या गेंद हालांकि रोकी. गॉडविन और रनआउट का खतरा. और इसके साथ दैट वाज अ बैड डिसीजन. सुसाइड करते हुए आउट होकर पैवेलियन वापस लौटते हुए में जब हम खेलते हैं अपोजिट टीम के साथ तो हर एक खिलाड़ी उनका बहुत तेज होता है, बहुत बेहतरीन होता है. इसी कारण तो वो फाइनल में पहुंचे होते हैं. तो उनसे रन चुना ना बहुत बड़ी गलती थी ये. और पहले ओवर में अगर आप ऐसी सुसाइड करेंगे अपनी टीम को बहुत तकलीफ में डाल सकते हैं. हालांकि जीत का लक्ष्य थोड़ा सा छोटा है, लेकिन रन तो बनाने पड़ेंगे. और इसी के साथ ये भी कहना पड़ेगा कि गेंदबाजी जो ट्रोफ है, गेंदबाजी यूनिट है, बेहतरीन यूनिट है देवबाग टीम के पास. एक रन तो मिला, दूसरे की कोशिश हो रही थी. रन संख्या पहुंची है मात्र 1 पर.
बहुत बेहतरीन स्ट्रोक, 6 रन के लिए डीप लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। दैट वाज को भी छक्का लगाया जा सकता है। प्रणय बाकर के लिए दीपक पटनायक के ऊपर से 100 रुपए का इनाम आता हुआ। इस मर्तबा ये गेंद को पटका, लेंथ गुड लेंथ स्पॉट पर रखी। दैट वाज अ वेरी नाइस बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप, डॉट गेंद निकली। लेकिन दर्शन को भी छक्का लगाया जा सकता है, ये कॉन्फिडेंस मिला प्रणव को, दैट इज मोस्ट इंपॉर्टेंट। बेहतरीन गेंद वंस अगेन, खूबसूरत गेंद। एक गेंद में थोड़े से भटके, हालांकि वो शायद टर्न करना चाहते थे, फुलर लेंथ की गेंद मिली जिसके ऊपर टूट पड़े यहां प्रणव बाकर। फिर एक बार यहां क्या छूटता हुआ विकेट कीपर से हल्की सी गलती। ये गलतियां, छोटी छोटी गलतियां बहुत महंगी साबित होती है बाद में। ये क्योंकि फाइनल मुकाबला है, यहां गलती की कोई गुंजाइश नहीं। डीजे बैटिंग पावर प्ले हैज बीन टेकन और गेंदबाजी का शायद फैसला हुआ कि एक बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा। पहले ओवर में एक छक्का आने के बावजूद मात्र 7 रन, और दूसरा ओवर लेकर प्रथमेश गेंदबाजी के लिए आता हुआ। दूसरा ओवर बहुत अहम ओवर है ये, पावर प्ले का, बैटिंग पावर प्ले का। मात्र 3 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर रहेंगे, तो आरोलेश्वर आरोली के लिए थोड़ी सी कठिनाई होती हुई। लेकिन पहला ओवर जिस पर एक बेहतरीन छक्का प्रणव बाकर के बल्ले से आया और एक बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला, हल्के से अपने लेंथ को चूके, जिस पर खूबसूरत स्ट्रेट बैट से हमला किया। रन संख्या 7 रन, जीत का लक्ष्य 64 रनों का। दूसरा ओवर मुकम्मल, खेलने के लिए तैयार पीटर फर्नांडिस। छोटा पैकेज, बड़ा धमाका। और ये चांस देते हुए अपोजिट टीम को कैच, एक आसान कैच ड्रॉप हुआ। बाल बाल बचे यहां पीटर। दैट वाज द मोस्ट इंपॉर्टेंट कैच, क्योंकि ये टर्निंग पॉइंट ऑफ दिस मैच, मैच का इंपैक्ट है ये। ऑलवेज हम कहते हैं कैचेस विद मैचेस, तो ये एक आसान कैच, और ये कैच छूटने के बाद उनके सर पर टकराया और जमीन को छूता हुआ। रन संख्या एक रन के बदौलत पहुंची 8 पर। जीत का लक्ष्य 64 रन। दूसरा और मुकम्मल, रन संख्या 8 पर। प्रथमेश गेंदबाजी के लिए तैयार है। लगातार फील्ड में तब्दीली होती हुई। शायद दर्शन अपने आप को लॉन्ग ऑफ बाउंड लाइन पर ले आते हुए, और स्ट्राइक पर खेलने के लिए प्रणव बाकर तैयार है। प्रथमेश फिर एक बार दौड़कर आएंगे, हालांकि फील्ड में फिर एक बार तब्दीली होती हुई। डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात करते हुए अब 3 मात्र खिलाड़ी जो है, लॉन्ग ऑफ काउ कॉर्नर पर एक खिलाड़ी और डीप मिड विकेट पर। ये गेंद अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, शायद 4 रन के लिए 52 के बाहर चली जाए गेंद। 2 खिलाड़ियों के बीच में से बेहतरीन गैप ढूंढते हुए डीजे। रनों पर 12 रन ऑन स्कोर बोर्ड।
एक विकेट के नुकसान पर। फिर एक बार दौड़कर चलिए यहां, अच्छा स्ट्रोक है ये, क्या 6 रन के लिए गेंद जा रही है, दैट वाज अ बिग हिट और द डीप मिड विकेट। भी 3 गेंदें इस ओवर की शेष है, महंगे साबित हुए यहां प्रथमेश। 3 गेंदों में अब तक दिए 11 रन। बेहतरीन बेहतरीन स्ट्रोक था ये अक्षय, अपने आप को गेंद के नीचे एलिवेशन दिया, बल्ले को खूबसूरती से इस गेंद को मोड़ दिया, बाहर हुक कर दिया। दैट वाज ग्रेट हिट बाय प्रणव बाकर वंस अगेन। अगली गेंद लेकर प्रथमेश फिर एक बार दौड़कर आ रहे हैं। ये गेंद ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं, रन लेने की कोशिश, लेकिन सही समझा कि यहां कोई सुसाइड की जरूरत नहीं है, हम ठीक तरह से चेस कर रहे हैं, तो कोई जरूरत नहीं है ऐसे सुसाइड करने की। एक विकेट जो जा चुका है वो भी रनआउट के रूप में जा चुका है, तो बार बार वो गलती करने से अपनी टीम को खामियाजा हो सकता है, ये सोचकर अपने आप को रोका यहां। अच्छी सोच, यस सिर सलामत तो पगड़ी 50। ये सीधे पाए गए स्टंप्स के सामने और इसी के साथ दूसरा विकेट लेग बिफोर विकेट के रूप में आउट होता हुआ पैवेलियन कर टकराई। नए बल्लेबाज विघ्नेश अंदूर लेकर धीरे धीरे मैदान में जाते हुए, लेकिन ये आखिरी गेंद इस ओवर की, दूसरे ओवर की आखिरी गेंद, रन संख्या 18 पर रुकी हुई। 2 विकेटों के नुकसान पर 1 ओवर और 5 गेंदों की समाप्ति, 2 विकेटों के नुकसान पर 18 रन। जीत का लक्ष्य 64 रनों का और इसके साथ आखिरी ये गेंद फेंकने के लिए तैयार है मिस्टर प्रथमेश। उनके सामने विघ्नेश अंदूर लेकर नए बल्लेबाज। अपनी टीम को जीत की ओर ले जाना बहुत बड़ी जिम्मेवारी। अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, हल्का सा फील और इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई। इस ओवर के साथ ही मैं सभी दर्शकों से विदा लेता हूं, धन्यवाद। जयेश जुड़ने जा रहे 2 ओवर्स के लिए फिर एक बार। गुरुप्रसाद वारंग मनसे सैनिक यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येते, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी धन्यवाद। हेलो मंच से सैनिक मिस्टर गुरुप्रसाद वारंग याचकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी धन्यवाद गुरु। हॅलो हॅलो सोड जरा, हॅलो हॅलो ओके, धन्यवाद काका सवन। परत एकदा जाऊया मालवणी समलोचन केंद्रावरून सगळ्या रसिक प्रेक्षकांचा हात जोडून स्वागत असा महाअंतिम सामनो मेगा फायनलचो सामनो उरले असत 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये आवश्यकता असा 46 रन्सांची गोलंदाजी मार्कवर दर्शन बांदेकर। मोठो फटको यावेळी मात्र उडालेलो, कारण जो खेळाडू चेंडूच्या खाली बघूचो लागतलो वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू पीटरच्या नावाचा लागलेला कलाम आणि पीटरची वळणी लागली डकआउटच्या दिशेने, रावण्याच्या दिशेने।
ह्यो सामनो जर विघ्नेश आंदोरकरने ह्यो सामनो जर जिंकवून दिल्यानंतर मंदार वेंगुर्लेकर सातोसे यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक घेतात. जाऊया मैदानावर. न्यू बॅटर मैदानामध्ये पावला टाकताना दिसतात निलेश. गोलंदाजी मार्गावर षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज असतो दर्शन बांदेकर. 18 धाव संख्या थांबलेलो धावफलक निश्चितपणे सुरेख सुरुवात मिळाली. पीटरला मिळालेला जीवनदान, पण त्या जीवनदानाचा पीटरने काय उपयोग करू नाही. पीटरच्या नावाचा लागलेला कलाम आणि त्यानंतर मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये पावला टाकताना आपणास दिसतो निलेश. षटकातील दुसरा चेंडू निलेशसाठी. बॅटिंग चॉईस, पॉवर प्ले, अतिशय योग्य वेळी घेतलेला निर्णय संघाच्या बाबतीत म्हणायचं लागतो. षटकातील दुसरा चेंडू परत एकदा शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल होतो की यावेळी मात्र बघूचं लागतं उडालेलो कारण जो दुसरा लागलेला कलाम दर्शन बांदेकर फलंदाजीत मात्र कमाल करणार नाही. मात्र गोलंदाजी उरलेली सुरलेली सगळी कसूर भरून काढता आता मात्र निलेशच्या नावाचा लागतला कलाम. निलेशची वर्णी लागतली डकआउटच्या दिशेने, रावण्याच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 विकेट घेता दर्शन बांदेकर ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची नामी संधी दर्शन बांदेकर साठी आणि दर्शनने जर हॅट्रिक घेतली तर गुरुप्रसाद वारंग मनसे सैनिक यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक घेतला दर्शनसाठी. न्यू बॅटर मैदानामध्ये पावला टाकताना दिसतो विनय जाधव. सुरेख फलंदाजी आतापर्यंत झालेली असा आरवली संघाकडनं. दुसऱ्या बाजून मात्र गोलंदाजी मात्र आता दर्शन बांदेकर सुरेख गोलंदाजीची कमाल करता. फलंदाजीत रवलेली उरलेली सगळी कसूर मात्र गोलंदाजीत मी भरून काढतलंय. या इराद्यात मात्र बॅक टू बॅक 2 कलमा लायताना दिसतो स्क्रीनवर आपण. दर्शन बांदेकर ऑन हॅट्रिक. न्यू बॅटर मैदानामध्ये असा विनय जाधव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन स्थिरावली असा अर्ध्या डझनार, 1.5 डझनार जाऊन स्थिरावली असा 18 रन्स धावफलकार आपण भोग मिळतात. काका सावंत आतापर्यंत 18 होते, अजूनही 18 असत. 18 धावसंख्या. सुरेख गोलंदाजी टप्प पडल्यानंतर थोडस वळसो घेणारा चेंडू जोपर्यंत फलंदाजा चेंडू समजतात तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची झाली सांगता. मालवणीत सांगूचं झालं तर चेंडू रवलं पोलांडो, चेंडू रवलं कुआंडो. बॅट्समॅन विनय जाधवला चेंडू मात्र काय समजाक नाही. 3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा. षटकातील 4था चेंडू परत एकदा दर्शन बांदेकर स्क्रीनवर. हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला प्रयत्न जोखमीच्या धावसंख्येकडे पावला वळताना दिसली. एक केरी धाव सहजरित्या पूर्ण केली आणि फलंदाज मात्र निश्चितपणे दुसऱ्या धावेची संधी असतली. आणि या एका धावेवर मानूचा लागलेला समाधान आणि एका धावेनं मात्र धावसंख्या पुढे सरकली. बऱ्याच वेळ थांबलेलो धावफलक मात्र पुढे गेलो. उरले असत 20 चेंडू आणि आवश्यकता असा 45 रन्सांची. रिक्वायर्ड 45 रन इन 20 डिलिव्हरीज. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत दर्शन बांदेकरची बघूक मिळाली. फलंदाजांका बांधून ठेवणारी, निशब्द करून टाकणारी गोलंदाजी मार्गावर दर्शन बांदेकर. षटकातील असतो 5वा चेंडू. हलक्या हाताने खेळायचा झालेला प्रयत्न. पंचांकडे अपील मात्र चाणाक्ष आणि चतुरस्त्र नजरेनं नटलेले पंच सांगतात चेंडूची उंची जास्त होती. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धावफलकार. या षटकाची सांगता करणारो आणि या मालवणी भाषेत सांगूचा झाला तर भैरवी घालणारो चेंडू घेऊन परत एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज असतो दर्शन बांदेकर नावाचा गोलंदाज. पुढे सरसावून खेळण्याचा झालेला प्रयत्न. चेंडूचा प्रवास थर्डमॅन रिझन मध्ये पहिली धाव तर पूर्ण करताना दिसले. 2 फलंदाज. फक्त एका धावेवर मानूचा लागलेला समाधान आणि या एका धावेनिशी 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकार. उरले असत 18 चेंडू आणि आवश्यकता असा 44 रन्सांची.
18 चेंडू 44 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये आपण दिसतले विनय जाधव आणि विघ्नेश आंदोरलेकर. आणि जर विघ्नेशची बॅट जर लागली तर निश्चितपणे हे सामना मात्र आरवली संघासाठी अंतिम फेरीदा अंतिम चषकार नाव करू शकता. आपलं आरवली संघ गेल्या वर्षीचा विजेता संघ. याच मैदानावर गेल्या वर्षी केरवड्याच्या संघाक मात देऊन ज्या संघाने आपल्या कडे आपलं चषक राखलं म्हणतात तोच आरवली संघ यावेळी पुन्हा एकदा मेगा फायनल मध्ये प्रवेश करता. काका सावंत सातत्य काय असता आरवली संघाकडनं शिकायचा. गेल्या वर्षी फायनल मध्ये केरवड्यासारख्या मोठ्या संघात घरचो रस्तो दाखवल्याने आणि आज मात्र दाजी नाईक सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचं बाहुबली जे का समजलं जाता त्या दाजी नाईक बबल नाईक सारखे मोठे मोठे फलंदाज ज्या संघात होते त्या हडावड्यासारख्या संघात सुद्धा घरचं रस्तो दाखवल्याने तो जो आरवली संघ दुसऱ्या बाजून दर्शन बांदेकरच्या नेतृत्वाखाली या मैदानावर आज पहिल्यांदाच मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारो श्री स्पोर्ट देवबागचा संघ. दोनही संघ अतिशय तुल्यबळ संघ. बॉलर नेम गोलंदाजी मार्गावर प्रथमेश. वैयक्तिक कोट्यातील दुसरा षटक घेऊन प्रथमेश सज्ज असतो. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ पुलचा फटको. चेंडू हवेत खेळाडू चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेला चेंडू आणि अजून एक लागलेला कलाम. हे मात्र परताचा लागतला. विघ्नेशची पावला डकआउटच्या दिशेने रावण्याच्या दिशेने गेल्यानंतर पाचवा हादरो बसलो विघ्नेशच्या स्वरूपात न्यू बॅटर मैदानामध्ये पावला टाकताना दिसता वामन कावळे. ज्या वामनवर संघाची असा दारोमदार संघाचो तारणहार संघाचो हुकमे एको ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे बघितला जाता तोच वामन कावळे मात्र मैदानाच्या दिशेने पावला टाकताना आपण दिसतलो. निश्चितपणे वामनची जर बॅट लागली तर समोरच्या संघात पडता भुई कमी होतली. तोच वामन कावळे मैदानाच्या दिशेने पावला टाकताना दिसतो. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन स्थिरावली असा 20 रनसार. प्रथमेशच्या पहिल्या चेंडूचा खेळ झाला समाप्त. पहिल्या चेंडूवर लागलेला विघ्नेश नावाचा कलाम. षटकातील दुसरा चेंडू वामनसाठी. पुन्हा एकदा उडालेलो कारण जो यावेळी मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतलो की काय झेल घेण्याची नामी संधी. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते. सर ते शेवटी झेल झालो. जमनिकदान मालवणी सांगूचा झाला तर तिघांची शेती आणि सगळ्यांनी केल्यानी माती. एका धावेर मात्र समाधान मानूचा लागला आणि या एका धावेनिशी धाव संख्या जाऊन पोहोचली असता ती 21 रनसार. श्री गणेशाचो शुभ अंक 21 आणि त्या 21 रनसार पोहोचलेली धाव संख्या. उरले असत 16 चेंडू आणि आवश्यकता असा 43 रन्सांची. 16 चेंडू 43 रन्सांची आवश्यकता. वामनच्या बॅटमधनं जर 4 मोठे फटके येले तर निश्चितपणे सामन्याचा चित्र वेगळा दिसतला. सामन्यात कलाटणी मिळतली. षटकातील तिसरा चेंडू घेऊन परत एकदा गोलंदाज असतो सज्ज. आडव्या बॅटिंग खेळायचा झालेला प्रयत्न हलक्या हातान झालो स्टियर. बाकीचा काम करता यष्टीरक्षक. चेंडू रवलो पोलांडो. चेंडू रवलो कुवांडो. निर्धाव चेंडूची झाली सांगता. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय गुरुनाथ बर्वे भटजी काकांचं या ठिकाणी आगमन होतंय. विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय. गावचे माजी सरपंच
खूप खूप स्वागत आहे तुमचं या स्पर्धेदरम्यान. परत एकदा जाऊया मैदानावर. 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या असा 21 रनसार स्थिरावलेली धावसंख्या. मागचो चेंडू निर्धाव चेंडू निघालो. यावेळी मात्र सुरेख फटको स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूचा प्रवास झालो आकांड्या पार गडग्या पार. पावळचा पाणी पाच टॅक करणारो लांबलचक षटकार. विनयच्या बॅट बंद मोठं फटको बघूक मिळालो. षटकारांनिशी मात्र धावसंख्येत बदल झालो. धावसंख्या जाऊन पोहोचली असा 37 रनसार 27 रनसार उरले असत 14 चेंडू आणि आवश्यकता असा 37 रन्सांची. 14 चेंडू 37 रन्सांची आवश्यकता आणि या षटकामध्ये अजून एक मोठं फटको इलो तर निश्चितपणे सामनो चुरशीचं होतलो. 14 चेंडू 37 रन्सांची असा आवश्यकता आणि मैदानामध्ये घट्ट पाय रोवून उभो दिसता विनय जाधव आणि त्याच्या साथीक मात्र संघाचा ट्रम्प कार्ड तारणहार वामन कावळे. अजूनही अंतरिम 2 चेंडूंचा खेळ असा बाकी. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज प्रथमेश दिसतलो. एका षटकारान खेळी करणारा फलंदाज विनय जाधव स्ट्रायकिंग एंडला असा सज्ज. शॉर्ट टर्म पोल. यावेळी मात्र फटको तर मोठा असा. बघता बघता चेंडूचा प्रवास झालो मिड विकेटच्या कपड्यावरसून पंचांचा इशारा येणं असा बाकी. वन बाउंस सीमा रेषा पार. इला मनात गेला दुकानात. अजून एक वामन सामन्याची सगळी गणिता बदलली. चित्र बदलली. उरले असत 13 चेंडू आणि आवश्यकता असा 33 रन्सांची. 13 चेंडू 33 रन्सांची आवश्यकता आणि या 33 रन्सांच्या मध्ये असा विनय जाधव. एक चौकार आणि एक षटकाराची खेळी करणारा विनय निश्चितपणे आतापर्यंत सुरेख फलंदाजी षटकाची सांगता करणारा. अंतरिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आपण दिसतो प्रथमेश. पुढे सरसावून मोठं फटको खेळण्याचा झालेला प्रयत्न उडालेलो कारण जो स्वतः बॉलर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. मोठं फटको खेळण्याच्या नादात मात्र विनयच्या नावाचा लागलेला कलम. विनयची वर्णी लागली डकआउटच्या दिशेने राऊंडेच्या दिशेने. मोठं फटको खेळायचं होतं. खेळता खेळता मात्र आपलं विकेट गेलो. असा 33 रन्सांची 12 चेंडू 33 रन्सांची आवश्यकता. काय होताला खैचो संघ या मेगा फायनल मध्ये विजयी होतलो. अंतिम चषकावर आपला नाव करतलो या सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होता बदल. मायक्रोफोनवर ऐकूया संतोष मरिये आणि अक्षय धुरी. पंत जरा सामना लवकर लवकर सुरू करून घ्या. इथे बॅड लाईटचं अपील स्वीकारलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. टीम मीटिंग थोडीशी कमी लावा आणि लवकर लवकर सामना सुरू करून घ्या. धन्यवाद जयेश प्रभू. या मॅच कडे अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले महाअंतिम सामना. तर पाहूया थोड्याच वेळात कळेलच कुठला संघ या अंतिम सामन्याचा विजेता संघ होतोय. चेंडू उरले 12 चेंडू आणि धावा करायच्या आहेत
33 धावा. हार्दिक पांड्या जर्सी क्रमांक 33 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू. क्रिकेटचा थरार मी प्रथमतः बोललो होतो 60 धावा ह्या फायटिंग टोटल होऊन जाईल अक्षय, कारण दर्शन बांदेकरचं ते 2 षटकांचा स्पेल पाहिला. 7 धावा आणि 3 गडी बाद केले. मी प्रथमतः बोललो दर्शन बांदेकरची ती 2 षटकं निर्णायक ठरू शकतात आणि सामन्याला निश्चितच कमबॅक करून दिलं या 2 षटकाने. आणि उर्वरित काही षटकांचा विचार केला तर सर्व एक गोलंदाज आपल्या मॅच साठी आपल्या संघासाठी संघर्ष करताना. अटॅम्प्ट ओव्हर द विकेट. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह केला. इथं मात्र चेंडूचा प्रवास चालला. डिपॉइडिश लॉंगाला क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूचा प्रवास परती होते गोलंदाजीपर्यंत तोपर्यंत एकच धाव. आणि या एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 32 धावा धावफलकावर. अक्षय मी म्हणेन जोपर्यंत वामन कावळे आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे. आरवलीश्वर आरवली संघासमोर काय बोलशील? निश्चित रूप से अगर देखा जाए तो वामन कावड़े के ऊपर जिम्मेदार रहेगी। साथ साथ ऋषि कुडाव एक युवा खिलाड़ी है, लेकिन बड़े शॉट के लिए ये भी जाने जाते हैं। मैं बहुत बार उनको देखा मैच विनिंग पारी खेलते हैं, बिल्कुल आखिरी में आते हैं, लेकिन मैच आखिर तक ले जाने की ताकत इसमें भी है। तो यहाँ पर एक बड़े मुकाबले में अपने आप को साबित करने की जरूरत है। ऋषि कुडाव बिल्कुल एक अनुभवी के साथ मैदान के बीच में बरोबर. आदित्य अटॅम्प्ट ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू. क्रिकेट मधल्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. वाईट वारकर चेंडू. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू गणला गेला. जसजसे निर्धाव चेंडू जाईल जसजसा दबाव येईल आरवलीश्वर आरवली संघाकडे, कारण हा सामना मित्रांनो प्रेक्षकांची मने जिंकतो पण खेळाडूंच्या काळजाचे ठोके वाढवणारा सामना, अंतिम सामना, महाअंतिम सामना होतोय. ज्या प्रेक्षकांच्या नजरा तर पाहायचा आहे या अंतिम सामन्याचा विजेता संघ कुठला होतो आलेली वेळ ठरवणार, कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत भाकीत करू शकत नाही. फुलर लेनचा चेंडू. यावेळी खोटून काढला. इनसाइड आउटचा फटका. डिपॉइडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. प्रोटेक्शन होतं. एकच धाव देऊन जाईल आणि या एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झाले. धावसंख्या धावफलकावर 33 धावा. सुंदर गुणलेखन आमच्या सोबत समालोचकाचा कणा मानला जातो आणि सुंदर असं एक गुणलेखन करतात आमच्या सोबत मंदार तुळसकर. तुमचं पण सहर्ष स्वागत. आमच्या बरोबर युट्यूबची टीम प्रथमेश आणि कॅमेरामन ओमकार युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in लाईव्ह ही पहिली वेबसाईट आणली आणि एक सुंदर असं एक आपण 3 दिवस युट्यूबच्या माध्यमातून घर बसले सामने पाहतायत. यावेळी फटका फसेल का? चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. गॉडविन येतोय. सेट हँड मध्ये झेल टिपला जातोय डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि निश्चितच एक मोठा हादरा बसतोय, कारण निशब्द झाला अक्षय धुरी, कारण अक्षय धुरीचा संघ आहे, घरचा संघ आहे आणि निश्चितच थोडा काही अक्षय मात्र निशब्द झाला, कारण वामन कावळे माघारी परतल्यानंतर, कारण त्याचा घरचा संघ, कारण क्रिकेट आहे जो चांगला खेळणार तोच विजयी होणार आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो हारजीत असते. जो चांगला संघ संघर्ष करणार, जो टीम या मॅच मध्ये संघर्ष करणार तो प्रगतीच्या वाटचाली नक्कीच जाणार. तर हो या मॅच कडे. सन्माननीय स्पर्धेत मनीष दळवी यांचं पण आगमन. आपलं सहर्ष स्वागत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. आणि युट्यूब या आम्हाला 3 दिवस पण आपण युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक घर बसल्या सामने पाहतायत. सन्माननीय मनीष दळवी यांनी युट्यूब प्रस्तुत केलंय. आपलं खूप खूप धन्यवाद. यावेळी चेंडू जाईल डीप कॉर्नर क्षेत्रामध्ये. चेंडू गॅप मध्ये होता. त्या साइडने आला सलमान खान, या साइडने आला शाहरुख खान, मधून गेली प्रीती झिंटा. गॅप मध्ये चेंडू आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या नंतर पंच सन्माननीय आपण पाहतायत मांजरेकर, उमेश मांजरेकर, त्याचबरोबर दीपक धुरी, हे 2 पंच मॅन फ्रॉम मालवण वरून या स्पर्धेत. आणि सुंदर असं एक 3 दिवस आणि उदय आमचे हे 3 दिवस या स्पर्धेत पंचगिरी करतायत आणि सुंदर अशी पंच चर्चा झाली. 3 पंचांची 3 दिवस सुंदर असे पंच या स्पर्धेत लाभले. तुमचं पण सहर्ष स्वागत. ओहो, यावेळी समोर उडाला व्ही शेप मध्ये. चेंडू जाईल का सीमारेषे बाहेर और दर्शक बन के लाना पड़ेगा दर्शन को गेंद.
ऊर्जा आली अक्षयचा घरचं संघ आणि पहा मित्रांनो 2 मोठ्या फटक्याने अक्षय झोपी गेलेला जागा झाला कारण घरचा संघ आहे विचार केला तर धावफलक 44 6 चेंडू आणि 20 धावा 6 चेंडू 20 धावा वळूया मॅच कडे 6 चेंडू 20 धावा प्रेक्षकांची मने जिंकतो हा दोन्ही संघ या मॅच मध्ये पण निश्चितच खेळाडूंच्या काळजाचे ठोके वाढवणारा हाय व्होल्टेजचा सामना मेगा फायनल 6 चेंडू 20 धावा कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं 6 चेंडू मध्ये 37 धावा पण आल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 चेंडू मध्ये 43 धावा पण ऋतुराज गायकवाडकडनं पाहिला आपण रणजी क्रिकेटमध्ये पण क्रिकेट आहे काही होऊ शकतं अक्षय ओटू आपल्या संघाबद्दल निश्चितच अक्षय जिंकून देतो की पाहिजे ऋषी कोडव याने जर सामना जिंकवून दिला तर दीपक फटनाईस याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक बॉलर नेम लाईनमॅन आपलं काम आता मात्र चोख पार पाडायचंय सामना अंतिम टप्प्यात आलाय जर हरियप करायचा जर सामना स्पीडली सुरू करायचा आहे पंच नोंद घ्या आणि सर्व खेळाडू तर किरण हा गोलंदाज किरण हे महत्वपूर्ण स्लॉग होतं षटक 6 चेंडू 20 धावा हो उड़ाया लेकिन गेंद सीधी हाथों में सेफ हैंड में दर्शन बांदेकर स्क्रीन पर आ रहे हैं और ये हो जाएगा सेलिब्रेशन डगआउट में देवबाग की टीम में पण खूप खूप धन्यवाद खूप खूप स्वागत करतोय या स्पर्धेदरम्यान जयेश सरमळकर यांचं आगमन आपलं खूप खूप स्वागत जर कुणाला निश्चितच लग्नाला हळदीला डीजे हवा असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये या कॉन्टॅक्ट नंबर घ्या अंकुश देसाई तर सुंदर साऊंड सिस्टम तर 5 चेंडू 20 धावा 5 चेंडू 20 धावा अतितटीचा हाय व्होल्टेजचा सामना होतोय प्रेक्षकांची मने जिंकतो आणि ज्या ज्या क्रीडा प्रेमींना हृदयविकाराचा आजार असेल तर सामना पाहू नका 5 चेंडू 20 धावा वळूया मॅच कडे एक रोमहर्षक सामना मेगा फायनल झेंडोबाद चषक 2023 हा रणसंग्राम कारण विचार केला तर खचाखच भरलेलं मैदान जिकडे नजरा तिकडे प्रेक्षक 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 हे केंद्रबिंदू त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून मी संतोष मर्ये सहर्ष स्वागत करतोय कारण प्रेक्षकाशिवाय कुठल्याही स्पर्धेत मजा नाही प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात 5 चेंडू आणि धावा करायच्या त्या 20 धावा ओहो इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू चालला चेंडू थांबणार नाही आउटफील्ड फास्ट आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर केले चेंडूने 4 धावांसाठी आता जरा पाठीमागे जावा लाईनला टच होऊन बसू नका कारण कुठलाही क्षेत्ररक्षक जर चेंडूचा बॅकअप करताना अति वेगाने येतो तर त्याला त्रास होऊ नये प्लीज प्लीज रिक्वेस्ट कारण 3 दिवस तुम्ही या स्पर्धेत शोभा वाढवली तुमचं पण खूप खूप धन्यवाद 4 चेंडू 16 धावा जर हा सामना जिंकला आरोल संघाने तर दीपक फटनाईस याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ओहो यावे आउटसाइड एज नो मॅन्स लाईन मध्ये तिथं मात्र बॅकअप देईल क्षेत्ररक्षक चेंडूला शॉर्ट टर्मॅन क्षेत्रामध्ये एकच धाव देऊन जाईल तर काहीच निश्चितच दबाव येईल या एकेरी धावसंख्येने मोठे फटके घ्यावे लागेल अटॅक इज बॅस्ट डिपेंड आक्रमकता हे बचावाचं साधन आता मात्र आक्रमण करावं लागेल 3 चेंडू आणि 15 धावा 3 चेंडू 15 धावा करायच्या आहेत अक्षय बॅक टू बॅक 3 षटकार गुरु वारंग मनसे सैनिक याकडून 500 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद गुरु वारंग धन्यवाद अक्षय बोल मॅच कडे 3 चेंडू 15 धावा हाय व्होल्टेज मॅच यावेळी फुलरलेचा चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप चांगला चेंडू होता काहीसा विचार केला तर काहीसा शपल होऊन खेळायचा प्रयत्न होता अनुपचा प्रयत्न फसला आता उरले 2 चेंडू आणि 14 धावा 2 चेंडू 14 धावा 50 धावा धपल कव्हर मी प्रथमतः बोललो प्रथमेशला पण बोललो होतो प्रथमेश पण मला बोलला होता 60 धावा ही फायटिंग टोटल होऊन जाईल आणि देवबाग संघ या देवबाग संघाकडे गोलंदाज आहेत
आणि ती 2 निर्णायक षटकं दर्शन बांदेकर त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने आपल्या संघासाठी हा संघर्ष केला. देवबाग श्रीसोट या संघाने, कारण एवढ्या लांबून आला संघ आणि या संघाने निश्चितच इतिहास घडवण्याच्या जवळ जातोय. प्रणय बक्कर ओ यावेळी चेंडू जाईल, निश्चितच चेंडूचा प्रवास चाललाय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक चेंडू आणि धावा करायच्या आहेत 13 धावा. एक चेंडू आणि 13 धावा आणि या मॅच मध्ये फक्त राहिली औपचारिकता. औपचारिकता म्हणजे काय, फक्त होकलेक माळ घालूची रवली. एक चेंडू 13 धावा. श्री स्पोर्ट देवबाग संघ हा संघ निश्चितच विजयी चॅम्पियन इज द चॅम्पियन होतोय. तो झेंडूबाज चषक पर्व 4 महाविजेता संघ श्री स्पोर्ट देवबाग चॅम्पियन.